पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल, सोने हे गुन्हेगारांकडून जप्त करून या वस्तू नागरिकांना परत देण्याचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत पार पडला. पंचवटी परिसरात देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. विविध सणांच्या निमित्ताने भाविक पंचवटी परिसरात रामकुंडात स्नानासाठी येतात. पंचवटीचं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला भाजीपाला विक्रीस आणतात. याचाच फायदा घेऊन चोरटे भाविक आणि शेतकरी यांचे मोबाईल, सोने, रोख रक्कम, दुचाकी यांची चोरी करत असतात. या चोरांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. याच प्रयत्नातून काही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोबाईल, सोने, दुचाकी असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेल्या वस्तू तक्रारदारांना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संदीप कर्णिक यांनी मार्गदर्शन केले. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंही आपणही ज्या लोकांनी काम केलेलं आहे, TAW असेल किंवा आपल्या पोलीस स्टेशनचे श्रीकांत असेल, तर त्याला आपण हायलाईट केलं. खूप बरं वाटलं. आणि आता नक्कीच मला वाटते पंचवटी पोलीस स्टेशन रॉकेटसारखं शूटअप होणार आहे. म्हणजे कडसाहेब ह्या ठिकाणी आले, यायच्या अगोदरच आम्ही त्यांच्याबद्दल ऐकत होतो बरंच, आणि आल्यावर पण काहीतरी फार चांगलं काम होणार किंवा काहीतरी असं एक्सेप्शनल काहीतरी होईल असं हे होतं. पण आज आपला जो अप्रोच बघितला, अप्रोच आणि पॉझिटिव्ह अप्रोच जो असतो आणि जो काम करतो त्याचं महत्त्व जो जाणून घेतो तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि कॉन्स्टेबल की जो कणा आहे आपल्या डिपार्टमेंटचा आणि ज्याच्यामुळे सिनियर PI काम करू शकतो आणि सिनियर PIनी काम केल्यावर DCP आणि CP यांना त्याचं श्रेय मिळतं. तर हे आपण जे काही हे फॉर्म्युला आपण हे केलेलं आहे, तर खूप चांगलं. मी आपल्या सगळ्यांनाच, सगळ्या जो पोलीस स्टेशनचे जे तुमचे अधिकारी अंमलदार आहेत, मी सगळ्यांनाच हे अभिनंदन करतो. आणि आपला प्रत्येकाकडून अशी काहीतरी एक्सेप्शनल कामगिरी व्हावी की ज्याच्यामुळे आपलं नाव हायलाईट व्हावं, मीडियामध्ये हायलाईट व्हावं, डिपार्टमेंटमध्ये हायलाईट व्हावं. मी आपल्याला एक आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमाल रिटर्न, ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे, तर तो हस्तगत करून त्यांना परत देण्याचा कार्यक्रम, अतिशय सुंदर कार्यक्रम हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला. त्याबद्दल मी सिनियर PI पंचवटी कड साहेब, त्याचबरोबर ACP पंचवटी आणि DCP झोन 1 यांचे अभिनंदन करतो मी. त्याचबरोबर त्यांना ह्या कामासाठी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे, जे महत्वाची भूमिका बजावलेली आहे, ते आमचे अंमलदार श्रीकांतजी, आणखीन TAWचे पूर्ण आमची टीम, तर यांचंही अभिनंदन. आणि अशाच प्रकारचे उपक्रम, म्हणजे सर्वप्रथम एखाद्याची तक्रार आली तर ती नोंदवून घेणे, त्याच्यावर वर्क करणे आणि मग ती डिटेक्ट करून मुद्देमाल हस्तगत करून तो मुद्देमाल परत देणे, हे जेवढं कमी वेळात आपण करू तेवढा लोकांना रिलीफ मिळतो, तक्रारदारांना, आणि त्यांचा पोलीस विभागामधील विश्वास दृढ होतो. तर हे आम्ही, हा जो उपक्रम पंचवटीमध्ये कडसाहेबांनी आणि ACP पंचवटी आणि झोन 1 यांनी केलेला आहे, हा पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.